आषाढी वारी आता पंढरपूरच्या दिशेने निघतीये, पण लाखो वारकरी भक्त जे आहेत ते गावागावातून चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी 21 दिवस पायी चालतात। पण या 21 दिवसामध्ये जागोजागी त्यांना महाभोजनाची व्यवस्था, त्यांना औषधांची व्यवस्था केलेली असते। असेच एक आपल्या सोबत एक कार्यक्रम राबवणारे वारी अन्नछत्र हा कार्यक्रम राबवणारे भिवंडी तालुक्यातील बरेच लोक आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। हे हजारो लोकांना इथे महाभोजनाचा प्रसाद वाटतात। तर सर काय सांगाल, किती लोकांना आतापर्यंत तुम्ही हा प्रसाद वाटून झाला? आतापर्यंत आम्ही 13,000 लोकांना वाटले। सकाळी पहाटे 4 पासून आमचा हा कार्यक्रम असतोय, संध्याकाळी 4 पर्यंत। आणि जे भाविक जे दिंडीमध्ये नसतात, ज्यांना दिंडीचं काही आधार नसते, अशा लोकांना हा महाप्रसाद दिला जातो आणि असे लोक गोड करून आम्हाला तद्रूप करतात। स्वामीजी आपल्या सोबत आहेत। स्वामीजी काय सांगाल, यांच्यातर्फे 15,000 वारकऱ्यांना हे सकाळपासून जेवण वाटतं। तुम्ही स्वतः 21 दिवसांपासून आता 21 दिवस होत आले वारीत चालतायत, काय अनुभव सांगाल? एका वारकऱ्याला जेव्हा महाभोजन त्यांच्या हातात एका रिस्पेक्टने दिलं जातं तेव्हा काय भाव असतात वारकऱ्यांचे? खूप अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे हा। आमचे पडगा आणि पडगा परिसर भिवंडी तालुक्यातील ही सर्व मंडळी अतिशय धार्मिक वृत्तीची ही मंडळी आहेत आणि सर्व एक माऊलीचे सेवक म्हणून वारकऱ्यांना, जे दिंडीच्या व्यतिरिक्तही काही रिकामी माणसं चालतात, त्यांना जेवणाच्या काही ठिकाणी व्यवस्था नसते आणि योग्य वेळी दुपारच्या वेळी आज सकाळी 4 वाजल्यापासून ही मंडळी अतिशय भक्तिभावाने वारकऱ्यांची सेवा करतात। महाप्रसाद हा उपक्रम दरवर्षी नित्यनेमाने या ठिकाणी करतात। तोंडले बोंडले या ठिकाणी बंधू भेट होते, माऊलींची, सोपान काकाची, तुकोबारायांचाही पालखी सोहळा येतोय आणि अशा संतांच्या संगमाच्या ठिकाणी हा महाप्रसादाचा संगम आणि योग्य वेळी दुपारच्या वेळेस आज बघा हजारो लोक आपण पाठीमागं पाहतोय आणि ही स्वयंसेवक मंडळी सुद्धा अतिशय भक्तिभावाने सेवा करतात आणि म्हणून मी सुद्धा या मंडळींच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी अनेक साधू संत, वारकरी, दिंड्यावाले, प्रमुख, कथाकार, महाराज मंडळी, कीर्तनकार सर्वजण या ठिकाणी येतात आणि म्हणून मी या मंडळाला खूप धन्यवाद, साधुवाद देतो। माऊलींचरणी अशी प्रार्थना करेल की यांच्या हातून असंच अन्नदानाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात सेवा घडो आणि जे भक्तिभावाने हा जनसागर पंढरपूरकडे निघालाय, आता पंढरपूर जवळ आलंय आणि त्यामध्ये योग्य वेळी ही लोक वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करतात, या साधू संतांची, वारकऱ्यांची सेवा, कोणी आरोग्य सेवा करतात आणि भोजनाची अतिशय गरजेची ही जी व्यवस्था आहे महाप्रसादाची, तर ही मंडळी करतात म्हणून ह्यांना खूप साधुवाद, धन्यवाद देतो मी। आपल्या सोबत अजूनही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर काय सांगाल? आपण सकाळी रात्री 2 वाजल्यापासून आपण भाविकांना त्या साईडला चहाही देतोय। आपण एक 30,000 लोकांना चहा दिलाय आतापर्यंत आणि खूप चांगलं वाटतं गेल्यानंतर, असं मनाला एक आनंद वाटतो। सर काय सांगाल, इतक्या लोकांना 15,000 वारकऱ्यांना तुम्ही सेवा देताय, इथे त्यांना सन्मानानं भोजन देताय, त्यांची सेवा करताय, काय सांगाल? रामकृष्ण हरी, हे आमचे भाग्य आहे की आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळते। आज पडगा व पडगा परिसरातनं जवळजवळ 100-150 सेवेकरी दरवर्षी न चुकता इथे सेवा द्यायला येतात। आदल्या दिवसापासून मी म्हणेल की महिन्यापासून ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करत असतात। अतिशय उत्साही असतात सगळेजण आणि सगळ्या वारकऱ्यांच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करेल की अशीच सेवा वर्षोवर्ष आमच्या सगळ्यांच्या हातून घडो। नमस्कार। जसं की तुम्ही ऐकलं, अन्नछत्र जो कार्यक्रम हे राबवत आहेत, बोला सर। हे कार्यक्रमाचं श्रेयाचं वाटत जे आहे, हा पेट्रोल पंप मालक पुतले सर यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य करतात। हे कार्यक्रम त्यांच्या अनुषंगाने पुढे चालूच आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आणि आमचा जो पडगा परिसर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या अनुषंगाने हे जो कार्यक्रम राबवला जातो, आम्ही ह्या कार्यक्रमाची सेवा आम्हाला अविरत घडो ही पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो। जय पांडुरंग। रामकृष्ण हरी माऊली। जसं की तुम्ही बघितलं की काय आंतरिक समाधान या सगळ्यांना मिळतंय। 15,000 लोकांना जेवण आणि अनेक हजारो लोकांना इथे रात्री 2 वाजल्यापासून हे चहाचं वाटप करतात आणि अनेक लोकांना पोट भरून ते पंढरीच्या दिशेने पाठवतात। असाच उपक्रम तुमच्या हातून वर्षोवर्षी घडो हीच सुदर्शनच्या सगळ्या टीम कडून मी तुम्हाला शुभेच्छा देते। कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन मराठी।